ओबीसीतून आरक्षण घेणार असल्याचं पुन्हा एकदा जरांगेंनी स्पष्टच केलंय। आरक्षण आमचा हक्क असल्याचंही जरांगे म्हणाले। कायद्यात सरसकट आरक्षण शब्दावरून पेच निर्माण होत असेल तर सरसकट शब्द काढा, असंही जरांगे म्हणाले। आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही। आरक्षणाची विजय यात्रा जाईल किंवा माझी अंत्ययात्रा जाईल अशी रोकटोक भूमिका जरांगेंनी जाहीर केली आहे। गोळ्या घातल्या तरी आता माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी जरांगेंनी केली। मराठा आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। नंतर मुंबईत पोरावर कुठे काठीनं फिटीनं जर मारलं तर जवाहर पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाड पर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही। कधीच सुरू होणार। तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र हे कधीच सुरू होणार। तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तरी आमच्याकडूनच यायच्यात, आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाहीयेत। शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते। तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं असं तुम्ही म्हणताय, पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना, दुसऱ्यावर म्हणता येतं निवडून यायचं असतं म्हणून। निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे, राज्यातले मराठींची आरक्षण देण्याची परिस्थिती आहे, पुराव्यासहित दिलं पाहिजे।